टेलिव्हिजनवर मालिका बंद झाली आणि त्याच आठवड्यात आपण मराठी वारसा या यूट्यूब चॅनेलवर ही मालिका घेऊ. त्यामुळे चॅनेलच्या विषयी माझ्या मनात कुठलाही रोष नाही. जेव्हा मी सगळ्या कलाकारांना, तंत्रज्ञांना ही भूमिका सांगितली, त्यावेळी सगळ्यांनी पहिली रिॲक्शन जी होती की हो, आम्ही तुझ्या सोबत आहोत. एकूण इंडस्ट्रीमध्ये हे काय घडणार आहे याविषयी कुतूहल आहे. एकूण 5 मालिका या विचाराधीन आहेत आणि टप्प्याटप्प्यानं त्या मालिका आपल्या भेटीला येतील. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी हो सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती. सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः त्यांच्या आयुष्यातला एक भाग, सावित्रीबाईंचं योगदान याच्यासाठी लोक पाहत होते टेलिव्हिजनवरती. पण मधल्या काळामध्ये अशी एक घटना घडली की त्या मालिकेला ह्या ठिकाणी एक विरामचिन्ह लावण्यात आला. त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा डिसिजन घेतला की ही मालिका आपण पुढे सुरू ठेवायची. त्यानिमित्ताने त्यांनी कलाकारांची एक मीटिंग घेतली आणि त्यानिमित्ताने त्यांनी सांगितलं की ही मालिका बंद होणार नाही, ही मालिका मी पुढे सुरू ठेवणार आहे. सो ह्या मालिकेच्या बाबतीतची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमोल कोल्हे सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. आणि मराठी वारसा हे जे चॅनल, ह्या चॅनलच्या माध्यमातून सावित्रीबाईंचं या ठिकाणी आयुष्याचा उलगडा आपल्याला प्रेक्षकांना परत पाहायला मिळणार आहे. आणि हे टेलिव्हिजनच्या इतिहासामधली अशी गोष्ट आहे की आज ती मालिका ह्या ठिकाणी टेलिकास्ट व्हायची थांबणार आहे आणि ह्या चॅनलवरती टेलिकास्ट सुरू होणार आहे. काय काय हा डिसिजन घ्यावा लागला डॉक्टर अमोल कोल्हेंना? एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की सावित्रीमाईंचा इतिहास हा घराघरात पोचणं गरजेचं आहे. आज आपल्या माता भगिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे कर्तृत्व गाजवतात, एक महिला देशाची पंतप्रधान होते, महिला देशाच्या राष्ट्रपती होतात, महिला राजकारणात, समाजकारणात, इंडस्ट्रीमध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं जेव्हा काम करतात. पण हा स्त्रीत्वाचा जो हुंकार आहे, हा 19व्या शतकात जो घुमला, तो या महामानवांमुळे, या दाम्पत्यांमुळे घुमला. आणि हा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे, कारण जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही. आणि त्यामुळे हा इतिहास पोचवणं हे मला वाटतं आमच्या सगळ्यांचं एक ध्येय होतं, हे स्वप्न होतं. आणि त्या माध्यमातून ही मालिका पूर्ण झाली पाहिजे, ही महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेने इच्छा व्यक्त केली होती. आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून हे खरं तर क्रांतिकारक पाऊल आपण उचललेलं आहे की टेलिव्हिजनवर मालिका बंद झाली आणि त्याच आठवड्यात आपण मराठी वारसा या यूट्यूब चॅनेलवर ही मालिका घेऊन येतोय. पण डॉक्टर, खऱ्या अर्थाने ह्या मालिकेचा TRP कमी होता असं चॅनलचं म्हणणं होतं. पण तुम्ही म्हणताय की प्रेक्षक वर्ग हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही मालिका बघतो. मग TRP कमी कसा असेल? मग मूळ रिझन काय असेल असं तुम्हाला वाटतं की ही मालिका त्यांनी चॅनलने डिसिजन घ्यावं की ही मालिका बंद करावी आपण? मला वाटतं याच्या कारणांच्या खोलीत जाण्यात मला काही फारसं स्वारस्य नाही आहे. मला जे ऑफिशियल कम्युनिकेशन चॅनलकडून आहे ते म्हणजे TRP आणि रेव्हेन्यू हं, याचा जो काही मेळ आहे तो जुळत नाही. हं. चॅनलच्या विषयी माझ्या मनात कोणताही आकस नाही, कारण स्टार प्रवाहने सुरुवातीला ही मालिका सुरू केली किंवा या विषयाला हात घालण्याचं धाडस केलं, यासाठी मी मनापासून त्यांचा आभार मानतो, मनापासून त्यांचं कौतुक करतो. आणि जेवढा काळ मालिका सुरू होती तेवढा काळ मग चॅनलचे प्रमुख सतीश राजवाडे असतील, अभिजित खाडे असतील, कौस्तुभ बेडेकर असतील, या सगळ्या मंडळींनी पूर्णपणे सपोर्ट केलेला. त्यामुळे चॅनलच्या विषयी माझ्या मनात कुठलाही रोष नाही. त्यांचं जे कारण आहे त्या कारणाचा जो काही पार्श्वभूमी असेल, ती जी मला कम्युनिकेट केली मी ती मान्य केलेली आहे. आणि माझं म्हणणं हेच आहे की हा विचार, हे फुले दाम्पत्याविषयी असणारी कृतज्ञता ही महाराष्ट्राच्या मनामनात आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला ही गोष्ट बघायची आहे. त्यामुळे चॅनलने जिथे मालिका बंद केली तिथून आपण मराठी वारसावर यूट्यूब चॅनलवर सुरू करतो. पण डॉक्टर, हा तोच चॅनल आहे ज्या चॅनलला खऱ्या अर्थाने एका पीकवरती नेऊन दिलं तुमच्याच मालिकेने. तर आपण इतिहास बघितला आणि हा चॅनल जर हा इतिहास लोकांपर्यंत पोचवत नसेल, त्यामुळे तुम्हाला ही भूमिका घ्यावी लागली का? नाही, राजा शिवछत्रपतीने स्टार प्रवाह ही वाहिनी खरं तर लॉन्च झाली. स्टार प्रवाहने सुद्धा त्यासाठी तेवढी मेहनत केली. त्यामुळे मी आपल्याला खूप प्रामाणिकपणे सांगतो ना की चॅनलच्या विषयी आकस, रोष, नाराजी या गोष्टींपेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या DNA मध्ये रडणं नाही, लढणं आहे. हं. आणि त्यामुळे तो रोष आणि ती नाराजी व्यक्त करण्यापेक्षा पर्याय काय आहे हा समोर आणणं जास्त महत्त्वाचं वाटतं. डॉक्टर, एखादं डिजिटल चॅनल जरी उघडायचं म्हटलं किंवा कुठलंही चॅनल उघडायचं म्हटलं तरी एक टीम लागते. सो हा डिसिजन घेताना ती टीम तुम्ही इतक्या लवकर कशा पद्धतीने गोळा केली? आणि त्याचबरोबर कलाकारही कसे तुम्हाला ॲग्री झाले त्या गोष्टीसाठी की आपण ही मालिका पुढे सुरू ठेवूया?
तर मी सगळ्या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा मनापासून आभार मानेन, कारण जेव्हा गेली 6-8 महिने ही संपूर्ण टीम एकजीव होऊन काम करत होती आणि जेव्हा मी सगळ्या कलाकारांना, तंत्रज्ञांना ही भूमिका सांगितली, त्यावेळी सगळ्यांनी पहिली रिॲक्शन जी होती, की "हो, आम्ही तुझ्यासोबत आहोत." आणि जेव्हा तुमची टीम तुमच्यासोबत खंबीरपणे उभी राहते ना, तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि इतर जी सगळी इकोसिस्टम डिजिटल चॅनेलसाठी जी उभी करायची असते, त्यासाठी मला असं वाटतं, की इच्छा असेल तर मार्ग दिसेल. हे जे आपण म्हणतो, त्या पद्धतीनं खूप कमी वेळात हे संपूर्ण इकोसिस्टम ही आपण उभी केली. डॉक्टर, महामानवांच्या मालिका या ठिकाणी घडायला पाहिजे आजच्या युगामध्ये, कारण आजची जेनजी जी लोक आहेत, समजा आजची जी पिढी आहे त्या पिढीपर्यंत हा इतिहास पोचत नाही आहे आणि तुम्ही एक त्याचा पुढार पण घेताय त्या गोष्टीसाठी. सो तुम्हाला सपोर्टसाठी इतर कलाकार आले नाहीत का, जेव्हा ही घटना तुमच्या आयुष्यात घडली, या मालिकेविषयी घडली तेव्हा? नाही, मला वाटतं की सगळेच इंडस्ट्रीमध्ये अनेक जण या गोष्टीचं कौतुक करतायत, कुतूहलाने या गोष्टीकडे पाहतायत. अनेक कलाकारांनी मला फोनवर शुभेच्छा दिल्या, पाठिंबासुद्धा दिलेला आहे आणि एकूण इंडस्ट्रीमध्ये हे काय घडणार आहे, याविषयी कुतूहल आहे. त्यामुळे कलाकारांनी थेट पब्लिक प्लॅटफॉर्मवर येऊनच ही भूमिका घेतली पाहिजे, हं. तरच ते सोबत आहेत असं नाही. अनेक निर्माते आहेत, अनेक कलाकार आहेत, जे फोनद्वारे, मेसेजद्वारे भरभरून पाठिंबा व्यक्त करतात. ओके. डॉक्टर, कसं असतं टेलिव्हिजनला टी-आर-पी वाढला, की त्याचे एपिसोड्स वाढतात. त्याच्यामागचं कारण तुम्हाला माहितीच आहे, की मग लिखाणामध्ये काहीतरी एक मॉनिटरिंग करणारी लोकं असतात. पण ह्या ऐतिहासिक मालिकेचा विषय जेव्हा तुम्ही ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मांडता, त्याचे काही तुम्ही लिमिटेशन्स ठेवलेत का? जसा टी-आर-पी वाढेल तसे एपिसोडसुद्धा वाढणार आहेत, जसे टेलिव्हिजनवरती वाढतात? नाही, याचे आपण फायनाईट एपिसोड्स करतोय, म्हणजे 72 ते 104 एवढेच भाग या मालिकेचे असतील हं. आणि यामध्ये ही गोष्ट आपल्याला संपूर्णपणे दाखवायची आहे. आठवड्यातून 2 वेळा आपण हे भाग प्रसारित करतोय, दर बुधवारी आणि दर शनिवारी आणि त्यामुळे थेट मोबाईलवर तुमच्या सोयीनुसार. म्हणजे अनेक माता-भगिनींना ही अडचण असते, की नेमकी मुलांची क्लासची वेळ आहे किंवा स्वयंपाक करायची वेळ आहे किंवा नेमकं त्याच वेळी पाणी येतंय. आता ही सगळी अडचण संपणार आहे. तुमच्या मोबाईलवर मराठी वारसा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तुमच्या सोयीने केव्हाही सीरियल बघता येणार. मराठी वर्षाच्या निमित्ताने अजून कोणत्या-कोणत्या मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते कोणते कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ह्या प्लॅटफॉर्मवरती? हे येणाऱ्या काळात नक्कीच मी पुन्हा आपल्याशी संवाद साधून ही गोष्ट सांगेल. पण आत्ता मी आपल्याला सांगू इच्छितो, की एकूण 5 मालिका या विचाराधीन आहेत आणि टप्प्याटप्प्यानं त्या मालिका आपल्या भेटीला येतील. अ, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर कुठल्या महामानवावरती या ठिकाणी एखादी मालिका करण्याची तुम्ही इच्छुक आहात आपल्या मराठी वारसावर? तर महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे आणि त्यामुळे अनेक नावं समोर आहेत. म्हणजे अगदी राजर्षी शाहू महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अ, गाडगे महाराज गाडगेबाबा असतील, अशी अनेक नररत्न आहेत. म्हणजे अगदी उमाजी नाईकांसारखं, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांसारखं नाव आहे. त्यामुळे अनेक नररत्न ही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या-त्यावेळी नेमकी कोणावर आपण पुढची मालिका करतोय हे मी आपल्याला सांगेन. बरं, ह्या अशा महामानवांवरती काही प्रोजेक्ट्स करू इच्छित असणारे दिग्दर्शक असतील किंवा लेखक असतील किंवा कलाकार असतील, यांच्यासाठी मराठी वारशाच्या निमित्ताने कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे आणि त्याची काय आखणी तुम्ही केलेली आहे? अशा सगळ्यांसाठी मराठी वारसा हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे. तुमच्या हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे अशी काही संकल्पना तुमच्या मनात असेल, तर जरूर ते आमच्या टीमला संपर्क करू शकतात आणि त्यामध्ये चर्चा झाल्यानंतर त्याला कशा पद्धतीनं मूर्तरूप देता येईल याचा आपण नक्की विचार करू. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. तुम्ही या ठिकाणी लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी आणि एकंदरीत मराठी वारसाच्या ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला लोकमत फिल्मीतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच एकापेक्षा एक या ठिकाणी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या लोकनेते असतील, लोकांना ह्या ठिकाणी ज्यांनी लोकांसाठी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं आहे, यांच्यावरती मालिका ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहायला मिळाव्या अशी मी इच्छा व्यक्त करतो. खूप खूप नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.